जय गजानन. मी दीपाली दीप्स महिरप आर्ट अँड क्राफ्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण ही सुंदर कळसाचा महिरप कसं बनवायचं हे आपण बघणार आहोत. बघा, हे पूर्ण महिरप येणार आहे. याला बस इथे आपल्याला एक नॉट्ससाठी स्पेस सोडायची आहे. तर चला आपण हे महिरप बनवायला लागणारं साहित्य बघूया. ही मोत्याची कळस महिरप बनवण्यासाठी आपल्याला लागतील 5 नंबरचे क्रीम कलरचे मोती, 5 नंबरचे गोल्डन मोती, पिंक अँड पर्पल कलरचे 5 नंबरचे मोती, हे अशी गोल्डन फ्लावर्स, नायलॉन थ्रेड, सीझर आणि सुई. चला तर बनवायला सुरुवात करूया. सर्वात पहिले आपण या महिरपची ही जी वरची बॉर्डर आहे ही कंप्लीट करणार आहे. तर याच्यासाठी आपल्याला फक्त क्रीम कलरचे मोती लागतील. तर जरा ही पहिले बॉर्डर कंप्लीट करून घेऊ. हे एक आपल्याला किती आपल्या कळसाच्या साईजनुसार आपल्याला किती लागतील आणि आपल्या डिझाईनसाठी आपल्याला किती घेणे आवश्यक आहे हे मी तुम्हाला सांगते. नॉर्मल जी ही छोट्या साईजचा ही जी लोटी असते तांब्याची, त्याच्यासाठी मी ही 21 अष्टकोन इथे तयार केलेले आहेत. त्याच्यामुळे ही डिझाईन आणि हे जे याचे बेल्स आहेत याच्यासाठी ते व्यवस्थित हे होतं. जर तुम्हाला यापेक्षा जास्त लागत असतील तरी तुम्ही मला 21च घ्यायचे आणि नंतर बॅक साईडला आपण त्याला नॉट करतो तर ती बॅक साईड दिसणार नाही आणि आपली डिझाईन प्रॉपर व्हिजिबली दिसायला चांगली दिसेल. चला तर आता हे पहिले 21 हे अष्टकोन आपण तयार करून घेऊ. त्याच्यासाठी मी धाग्यामध्ये सर्वात पहिले एक 8 क्रीम कलरचे मोती घालून घेतले आहेत आणि आता हा जो लास्ट मोती आहे यामधनं सर्वात मोत्यांमधनं आपण एक वेळेस परत एकदा धागा फिरवून घेऊ. आणि एक मोती परत पुन्हा एक धागा पुढे करून घेते. आता आपल्याला 6 मोती घ्यायचे आहेत क्रीम कलरचे. असे 6 क्रीम कलरचे मोती घेतले आणि हे जे 2 मोती आहेत, जिथे धागा आहे त्याच्या आधीचा हा मोती आणि ज्यामध्ये धागा आहे तो, अशा या 2 मोत्यांमधनं हे बघा आपल्याला धागा वरच्या दिशेला काढून घ्यायचा आहे. आणि आता हे 2 आणि हे 2 असे 4 मोती धागा आपल्याला फिरवून घ्यायचे. आणि पुढचे 2 मोती, असे 4 मोती आपण धागा साईडला करून घेतला. इथे आपल्याला परत एक 6 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आहेत. आणि जिथे आपला धागा आहे त्याच्या आधीचा मोती आणि तो मोती, अशा 2 मोत्यांमधनं धागा आपल्याला वरच्या दिशेला काढून घ्यायचा. हे बघ, परत आपल्याला 4 मोती धागा पुढे सरकवून घ्यायचा. त्यात एक 6 मोती घ्यायचे. हे 6 मोती आणि जिथे धागा आहे त्याच्या आधीच्या 2 मोत्यांमधनं आपल्याला धागा वरच्या दिशेला काढून घ्यायचा आणि घट्ट करून घ्यायचं. असे आपल्याला हे एकूण 21 अष्टकोन तयार करून घ्यायचे आहेत. चला आता हे 4 झाले आहेत, उरलेले 17 मी करून घेते. तुम्ही पण हे सेम याच पद्धतीने उरलेले 17 अष्टकोन तयार करा. मग आपण पुढची प्रोसेस बघू. अशा प्रकारे मी पट्टी कंप्लीट केली आहे. अशा प्रकारे ही पट्टी कंप्लीट झाल्यावर मी हा जो माझा धागा आहे या मोत्याच्या 2 मोत्यांच्या मध्ये घेतलेला आहे आणि आपण आता यानंतर ही जी बेल आहे, हँगिंग बेल, आपण ही एक ॲड करणार आहे सर्वात पहिले. तर त्याच्यासाठी आपल्याला एक गोल्डन मोती, त्यानंतर 8 क्रीम कलरचे मोती,
परत एक गोल्डन मोती, एक पर्पल, पिंक आणि पर्पल, त्यानंतर एक गोल्डन मोती, एक गोल्डन फ्लावर, ते बॅक साईडने टाकायचं आपल्याला अशा प्रकारे, आणि त्यानंतर एक परत गोल्डन मोती. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला सिक्वेन्स ॲड करायचा आहे. एक गोल्डन मोती, त्यानंतर एक क्रीम 8 मोती गोल्डन, मग पर्पल पिंक पर्पलचं कॉम्बिनेशन, परत एक गोल्डन मोती, मग एक गोल्डन फ्लावर आणि गोल्डन मोती. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ना, हा जो लास्ट आपण गोल्डन मोती टाकला आहे त्याला सोडून फ्लावरमधनं सगळ्या बाकी मोत्यांमधून हा धागा वरच्या दिशेला आपल्याला फिरवून घ्यायचा आहे. धागा खूप घट्ट ओढायचा नाही, थोडा सैल सोडून आपल्याला हा सगळ्या मोत्यांमधनं धागा वरच्या दिशेला फिरवून घ्यायचा आहे. आपण आता वरच्या मोत्यापर्यंत आलेलो आहे. त्यानंतर आपल्याला हा एक क्रीम कलरचा मोती मधनं धागा पुढे करून घ्यायचा आहे. हे बघ, आपण आता पुढच्या मोत्यावरती आलो आहे. इथे आपल्याला आता हे जे आपलं हाफ राऊंड्स आपण इथे तयार केले आहेत हे बनवायचे आहेत. त्याच्यासाठी आपल्याला एक गोल्डन मोती घ्यायचं आहे, त्यानंतर 7 क्रीम कलरची मोती, 7 क्रीम कलरची मोती, त्यानंतर परत एक गोल्डन मोती, मग पर्पल पिंक पर्पलचं कॉम्बिनेशन ॲड करायचं. पर्पल पिंक पर्पल आणि नंतर हा गोल्डन. आता परत 7 क्रीम कलरचे मोती ॲड करायचे. आणि गोल्डन. असा हा आउटर सेमीसर्कल आपला रेडी होतो इथे. हे बघा, एक गोल्डन मोती, 7 क्रीम कलरचे मोती, मग परत गोल्डन पर्पल पिंक पर्पलचं कॉम्बिनेशन, मग परत गोल्डन आणि 7 क्रीम कलरचे मोती आणि एक गोल्डन. हे झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे, हे एक ज्या जिथे आपला मोती आहे त्याच्यानंतरचे 4 अष्टकोन, 1 2 3 4, इथे 4 अष्टकोनानंतर जो स्पेस आहे इथे आपल्याला त्याला ठेवायचं आहे आणि त्याच्या आतल्या दिशेने आपल्याला एक मोती धागा आत ओढून घ्यायचा आहे. हे बघ, आपण आउटर साईडनी इनर साईडला आपण ही सेमीसर्कल तयार करतो आहे. इथे आता आपल्याला परत एक गोल्डन मोती, त्यानंतर 5 क्रीम कलरचे मोती, परत एक गोल्डन मोती, पर्पल पिंक पर्पलचं कॉम्बिनेशन, पर्पल पिंक पर्पल आणि मग गोल्डन, 5 क्रीम कलरचे मोती आणि त्यानंतर एक गोल्डन मोती. जसं पहिल्या लेअरमध्ये आपण 7 मोती घेतले होते क्रीम कलरचे, मग 5 घेतो आहे आणि यानंतरच्या याच्यात आता इथे जो आपण एक मोती आत धागा घेतला आहे तर सेम इथे पण आपण आता जिथे आपला मोती आहे त्याच्या बाजूचा मोत्यानंतर स्पेस आहे या 2 मोत्यांमध्ये. हे बघा, आता इथे आपलं फर्स्ट हे झालेलं आहे, तर हा एक मधला मोती सोडायचा आणि त्यानंतरच्या गॅपमधनं आपल्याला आतल्या दिशेने सुई घ्यायची आहे आणि त्याला थोडं घट्ट ओढून घ्यायचं. आणि त्यानंतर इथे परत आपल्याला आता एक गोल्डन मोती, 3 क्रीम कलरचे मोती, परत एक गोल्डन मोती,
पर्पल पिंक पर्पलचं कॉम्बिनेशन, एक गोल्डन मोती, 3 क्रीम कलरचे मोती आणि एक गोल्डन मोती. असा आपला 3 लेयर्ड हाफ सर्कल जो आहे तो आपण इथे रेडी करत आहे. परत आता हा जो मोती इथे जे 2 आपण घेतले आहेत, हे 2 सर्कलचे जे लाईन्स आहेत, त्याच्यानंतर हा आता या मोत्याच्या अलीकडचा जो मोती आहे त्यामधनं आपण बाहेरच्या दिशेने आता आपण ही सुई घेऊन जाणार आहे. हे बघा, हा एक मोती घेतला, मग त्यानंतरचा दुसरा आणि तिसरा, म्हणजे हे जे हाफ सर्कल होत आहेत त्याच्या पुढे आपण त्याला घेऊन जायचं आहे. ठीक आहे. आणि एक मोती परत हा जो मोती इथे होता त्याच्या एक मोती पुढे मी धागा काढून घेतला. हे बघा, हे अशा प्रकारे आपला एक हँगिंग बेल आणि 3 लेयर्ड ऑफ हाफ सर्कल आपण तयार केलं आहे. आता इथे परत आपल्याला एक हँगिंग बेल रेडी करायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक गोल्डन मोती घ्यायचं आहे, 8 क्रीम कलरचे मोती, हे 8 क्रीम कलरचे मोती झाल्यावर एक गोल्डन, मग पर्पल पिंक पर्पलचं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे. परत गोल्डन मोती, एक फ्लावर अपोजिट डिरेक्शनने टाकायचं, त्यानंतर परत एक गोल्डन मोती. हे बघा, त्यानंतर पहिला हा जो लास्ट आपण गोल्डन मोती ॲड केला आहे त्याला सोडायचं आणि फ्लावरपासनं पूर्ण मोत्यांमधनं वरच्या दिशेने धागा वरती काढून घ्यायचा आपल्याला. आणि धागा जास्ती घट्ट ओढायचा नाही, नाहीतर ती लाईन आपली ताणल्यासारखी दिसते. आणि तसंही जर तुम्हाला ही लाईन, ही जी हँगिंग बेल्स आहेत ह्या ताणल्यासारख्या वाटत असतील तर याची जागा बनवताना स्किप करायची आणि तो जो आपला पांढरा साधा फुलांचे हार करण्याचा जो धागा असतो जाड, त्यामध्ये पण तुम्ही ही लाईन करू शकता, म्हणजे ही तिरपी होणार नाही, ती सरळ राहील. नायलॉन थ्रेड हा इझिली टर्न होतो. जर तुम्ही त्याला थोडं पण टाईट केलं तर ती जी हँगिंग बेल आहे ती स्ट्रेट राहत नाही, ती तिरपी होतं. तर त्याच्यासाठी ऑप्शनल म्हणून तुम्ही व्हाईट थ्रेडसुद्धा वापरू शकता, कॉटन थ्रेड. जर आपण आता वरच्या दिशेला आलो आहे, परत एक मोती धागा पुढे सरकवून घेऊ. हा वरचा जो क्रीम कलरचा मोती आहे त्यातनं आपण धागा पुढे करून घेऊ. आता माझा धागा इथे कमी राहिला आहे, तर मी इथे धागा कट करते, नवीन धागा जॉईन करते. परत आपण हा एक पॅटर्न इथे तयार करू, न राहिलेले 2 पॅटर्न तुम्ही तयार करून घ्याल. प्रोसेस सेम आहे, व्हिडिओ लांबतो म्हणून आपण अर्धा पार्ट सांगतो आहे आणि सेम प्रोसेस असल्यामुळे तुम्ही सेम व्हिडिओ रिवाइंड करून ते बनवू शकता. परत आता इथे मी एक गोल्डन मोती घेतलं आहे, एक मोती धागा पुढे करून घेतला आहे, मग एक गोल्डन मोती आणि 8 क्रीम कलरचे मोती, क्रीम कलरचं हे गोल्डन मोती, त्यानंतर एक 8 क्रीम मोती, परत एक गोल्डन मोती, त्यानंतर पर्पल पिंक पर्पलचं कॉम्बिनेशन, मध्ये एक गोल्डन मोती, 8 क्रीम मोती, आणि एक गोल्डन मोती. तर हा सिक्वेन्स इथे आल्यावर आपल्याला काय करायचं, जिथे आपला धागा आहे त्याच्या पुढचे 4 अष्टकोन काउंट करायचे, 1 2 3 4. आणि हा जो चौथा आहे त्याच्या जो ही जी लाईन येईल त्यातनं आतल्या दिशेला एक मोती धागा फिरवून घ्यायचा. हे बघा, एक मोती धागा मी आतल्या दिशेला करून घेतला, म्हणजे हा आपला आउटर सेमीसर्कल इथे रेडी झाला आहे. आपल्याला त्याच्या आतला आता सेमीसर्कल तयार करायचा आहे. त्याच्यासाठी परत आपण एक गोल्डन मोती घेऊ, त्यानंतर 5 क्रीम कलरचे मोती,
मग एक गोल्डन, त्यानंतर पर्पल पिंक, पर्पलचं कॉम्बिनेशन, पर्पल पिंक पर्पल, त्यानंतर एक गोल्डन, 5 क्रीम कलरचे मोती, आणि परत एक गोल्डन मोती. अशा प्रकारे धाग्यामध्ये आपण एक गोल्डन, 5 क्रीम, गोल्डन, पर्पल पिंक पर्पल, गोल्डन, 5 क्रीम आणि एक गोल्डन. त्यानंतर हा जो राऊंड आहे, आपण जिथे आपला आधीचा सर्कल होता त्याच्यानंतरचा जो मोती आहे त्या 2 मोत्यांच्या मधनं आतल्या दिशेने ही सुई काढणार आहोत. म्हणजे धागा आपल्याला आतल्या दिशेने हवा आहे, आतला लास्ट सेमी सर्कल कंप्लीट करायला. तर इथे आपण आता एक गोल्डन मोती घेऊ, त्यानंतर 3 क्रीम कलरचे मोती, त्यानंतर एक परत गोल्डन मोती, पर्पल पिंक पर्पलचं कॉम्बिनेशन, आणि एक गोल्डन मोती, त्यानंतर परत 3 क्रीम मोती आणि एक गोल्डन मोती. अशा या कॉम्बिनेशनमध्ये आपण मोती घेतले आहेत. आणि त्यानंतर या साईडला जे 2 आपण मोती घातले आहेत त्याच्या आधीचा जो हा मोती आहे याच्यामधून आपण बाहेरच्या दिशेने आता हा धागा काढून घेणार आहोत. हे तिन्ही आता या 3 मोत्यांमधनं पुढे आपण धागा पुढे करून काढून घेतला आहे. आणि आता हे जे आपले सर्कल्स आहे हे थोडे टाईट करून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे आपला दुसरा सेमी सर्कल रेडी झाला आहे. त्यानंतर आपण एक हँगिंग बेल मी तुम्हाला सांगते, आणि बाकीचे उरलेले 2 सर्कल आणि 2 हँगिंग बेल्स तुम्ही रेडी करून घ्या. आणि मग आपण अशा प्रकारे आपलं हे कळसाचं मैरप रेडी होऊन जाईल. यासाठी आपल्याला एक गोल्डन मोती, 8 क्रीम कलरचे मोती, क्रीम मोती, परत एक गोल्डन मोती, मग पर्पल पिंक पर्पलचं कॉम्बिनेशन, पर्पल पिंक अँड पर्पल, त्यानंतर एक गोल्डन मोती, एक गोल्डन फ्लावर आणि एक गोल्डन मोती. आता इथे आपल्याला हा एक गोल्डन मोती सोडून फ्लावरपासून सगळ्या मोत्यांमधनं धागा फिरवून घ्यायचा आहे वरच्या दिशेला. अशा प्रकारे आपले 3 हँगिंग बेल आणि 2 हाफ सर्कल रेडी झालेत. आपण 2 उरलेले हाफ सर्कल आणि 2 हँगिंग बेल रेडी करू आणि त्याला कंप्लीट करू. अशा प्रकारे हे बघा, किती सुंदर असा हा मोत्याची मैरप आपली तयार झाली आहे. आणि आपला कळस पण पूर्ण फुल दिसतो. आणि याच पद्धतीने आपण एक सुंदरसं असं एक तोरण पण बनवायला लवकरात लवकर मी तुमच्यासाठी ते तोरण पण घेऊन येईल, त्याचा व्हिडिओ घेऊन येईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटद्वारे कळवा. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. जय गजानन. थँक्यू.